महाराष्ट्रासह देशभरात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातील ही चौथी दरवाढ असून याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। कोल्हापूर जिल्ह्यात ही इंधन दरवाढीची झळ पोहोचली असून वाढत्या महागाईमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडत चालल्याची भावना व्यक्त होतीये। देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ जाहीर केली। पेट्रोलमध्ये सुमारे 2 रुपये 61 पैसे तर डिझेलमध्ये 2 रुपये 71 पैशांची वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसात ही चौथी इंधन दरवाढ असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कोल्हापूर जिल्ह्यात आज पेट्रोलचा दर अंदाजे 109 ते 111 रुपयांच्या दरम्यान पोहोचला असून डिझेलचे दरही 95 रुपयांच्या पुढे गेले आहेत। सततच्या दरवाढीमुळे दुचाकी, चारचाकी चालक, शेतकरी, वाहतूकदार आणि सामान्य कुटुंबाचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। इंधन दरवाढीचा परिणाम आता थेट जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वाहतूक खर्च वाढल्यानं बाजारातील महागाई आणखी वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होतीये। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात असलं तरी सर्वसामान्य नागरिकांकडून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय।